इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी. बाहुबली रुक्मिणी उपग्रहाची जागा घेणार इस्रोच्या सर्वात वजनदार उपग्रहाचं प्रक्षेपण. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये अंतिम मुकाबला. महिला विश्वचषक कोण जिंकणार? क्रिकेटप्रेमींचं सगळं लक्ष. मतदार याद्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा. उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. मविया मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल. भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का? त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही? मविया मनसेच्या नेत्यांचा सवाल. सत्यमेव जयते नाही, सत्तामेव जयते. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्ला. मंत्री संजय शिरसाटांचे पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत. 3-4 वर्षांनी सेवानिवृत्त घेणार. योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतलेला बरा असतं, शिरसाटांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाड्याचा दौरा करणार. ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार. दगाबाज रे मोहीम अशी सुरू करणार, दानवेंची माहिती. रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा. भाजपचे पदाधिकारी कैलास आहेरांनीच केली तक्रार. 10 कोटींची फसवणूक केल्याचाही केला आरोप. सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू. आमदार महेंद्र दळवी यांचा तटकरेंना इशारा. मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंसह गृहराज्यमंत्र्यांना फोन. महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीची केली मागणी. नाशकात शरद पवार गटातून उदय सांगळे, सुनीता चारोस्करांची हकालपट्टी. भाजपमध्ये जाणार असल्याच्या रंगल्या होत्या चर्चा. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध. अजित पवार सलग 4थ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी, तर मुरलीधर मोहोळ ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष. नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरू. सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा. श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा गुन्हा दाखल. सिकंदर शेख महाराष्ट्राचा स्वाभिमान. सिकंदरला अडकवण्याचे पंजाब हरियाणाच्या पैलवानांचं षडयंत्र असू शकतं, राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचं वक्तव्य. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची आयएमए कडून दखल. सोमवारपासून बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवणार. आयएमएचे बीड जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनंत मुळेंची माहिती. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न. शिंदेंची गोगावलेंसोबत घेतला फुगडीचा आनंद. बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा निसर्ग कोपला. मोताळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. काढून ठेवलेला मका भिजला. कापूस सोयाबीन मातीमोल. रत्नागिरीमध्ये अनेक तासांपासून पाऊस. बागायतदारांचं मोठं नुकसान. परतीच्या पावसानं केलं हैराण. येवल्यामध्ये ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका. बागांमध्ये पाणी, फळधारणा घटली. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. किंग खानचा आज 60वा वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मन्नत बाहेर गर्दी.